आपचे उमेदवार ॲड. राहुल जाधव यांचा दिल्ली मॉडेलवर भर. चाळीसगावसाठी मानव केंद्रित विकासचे विजन. चाळीसगाव. आगामी चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी आपने दिखाऊ विकासला नकार देत दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर मानव केंद्रित विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. राहुल भीमराव जाधव यांनी विकास म्हणजे काय हा मूलभूत प्रश्न उपस्थित करत सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा विकास करण्याचे विजन मांडले आहे. शिक्षणात दिल्ली मॉडेल. जाधव यांनी सरकारी शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पिढ्यांचा विकास साधण्यावर भर दिला. त्यांच्या विजनमध्ये अत्याधुनिक वर्गखोल्या, स्मार्ट क्लासेस, मिशन एक्सलन्स आणि शिक्षकांना परदेशात ट्रेनिंग यांचा समावेश आहे. आरोग्यात मोहल्ला क्लिनिक मॉडेल. गरीब रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक मॉडेल चाळीसगावमध्ये लागू करण्याची त्यांची योजना आहे. या अंतर्गत मोफत डॉक्टर, मोफत तपासण्या आणि मोफत औषधे नागरिकांना जवळच्या परिसरातच उपलब्ध होतील. चाळीसगावसाठी प्रमुख आश्वासने. आधुनिक दर्जेदार शाळा, प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी सुरक्षित शहर, व्यावसायिकांसाठी सुटसुटीत परवाना व्यवस्था, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पाणी, स्वच्छता, दिवे या मूलभूत सुविधांना प्राधान्य. राहुल जाधव यांनी चौक सुशोभीकरण हा विकास नाही असे स्पष्ट करत लोकांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारणारा खरा विकास जमिनीवर करण्याचे वचन दिले आहे. त्यांनी झाडू या चिन्हावर #वोट फॉर राहुल देऊन सर्वसामान्यांच्या विकासाचा नवा मार्ग निवडण्याचे आवाहन केले आहे. चाळीसगावमधील इतर राजकीय उमेदवारांची भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना घालून दिली त्या संकल्पनेच्या अनुषंगाने काम करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. मी नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पार्टी या राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी करीत आहे. सर्व चाळीसगावकरांना सर्वप्रथम आवाहन करतो की सर्वांनी मला मतदान करावं. मतदान का करावं तर मित्रांनो, मी आयता आलेला किंवा कुणाच्या नात्यातला किंवा मोठा आडनाव असलेला किंवा सहानुभूती असलेला उमेदवार नाही आहे. मी तुमचा जनसामान्यांचा उमेदवार आहे. माझी उमेदवारी का आहे तर माझी उमेदवारी या खड्ड्यांना त्रस्त झालेला मी नागरिक आहे. माझ्या घराकडे रस्ता नाही आहे, कोटीचे कामं झालेले आहे, विकास दाखवलेला आहे, परंतु माझ्या घराकडे जर रस्ता राहिला असता तर कदाचित माझ्या राजकीय प्रवासाचा उगम झाला नसता. समस्यांमधून जन्माला आलेलो मी उमेदवार आहे. तुमच्या ज्या काही रोजमर्राच्या समस्या आहेत त्याच्यावर राजकीय पक्ष, मातब्बर राजकीय पक्ष कोणीही बोलायला तयार नाही. मग यांच्यासाठी बोलणार कोण? आज बघितलं तर नळपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, घरपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, शिक्षण कराच्या नावाने अक्षरशः रक्त पिलं जात आहे, परंतु यावर कुठलाही राजकीय पक्ष बोलण्याला तयार नाही. सर्वसामान्यांना या गोष्टी का बोलाव्या लागत आहेत? कारण आपण ज्यांना निवडून देतो ते सभागृहामध्ये बोलत नाहीत. त्यामुळे बोलण्यासाठी आणि जनसामान्यांचा आवाज आणि त्यांचा विश्वास मला नगरपालिकेमध्ये दाखवायचा आहे आणि त्यांचा आवाज बुलंद करायचा आहे. माझी उमेदवारी ही जनसामान्यांसाठी आहे. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. नमस्कार चाळीसगावकरांनो, आजपर्यंत घराणेशाही, पैसा भांडवलशाही या सर्व बाबी आपण पाहिलेल्या होत्या, बघत आहोत. चाळीसगावात झालेला विकास जर पाहिला, पूर्वी असलेला रस्ता खोदून त्यात नव्याने गटारी टाकल्या, अंडरग्राऊंड गटारींच्या नावाने टेंडर काढले गेले. ते टेंडर काढल्यानंतर त्या गटारीतनं मातीने बुजवलं गेलं. माती कोणती तर खारी माती की ज्यावरून पाय निसटून लोक पडतील अशा प्रकारची माती टाकली गेली. खरं तर टेंडरमध्ये पुन्हा तो रस्ता ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत सिमेंट कॉन्क्रीटने बुजून देण्याच्या अटी होत्या. अशा अनेक बाबी आहेत. चाळीसगाव वरवर पाहता बाहेरून येणाऱ्याला सुंदर दिसतं, परंतु चाळीसगावच्या आतलं जर पाहिलं तर बाहेरचं नारळ चांगलं आणि आतलं खोबरं सडकं, अशी अवस्था चाळीसगावची झालेली आहे. जर तुमच्या नगरपालिका कराचा सदुपयोग करायचा असेल तर आमच्या आम आदमी पार्टीच्या सुसंस्कृत, संवेदनशील, सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा. झाडू या निशाणीवरती बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, ही विनंती आम्ही चाळीसगावकरांना करत आहोत. आम्ही आम आदमी पार्टी पक्षातर्फे राहुल जाधव सर यांना आम आदमी पक्षातर्फे उमेदवार निवडून देत आहोत आणि आमची
जनतेकडनं हीच अपेक्षा आहे की तुम्हाला जर एखादी नेता हवा असेल तर नेता कसा असावा, नेता चारित्र्यवान असायला हवा, तो पैशाच्या जोरावर काम करणारा नसावा, त्याने त्याच्या संविधानिक मूल्याचा आदर करून जो नेता काम करेल आणि आज जी चाळीसगावची परिस्थिती आहे, वरवर बघता अतिसुंदर आणि आतमध्ये योग्य ती कुठलीच फॅसिलिटी या सरकारने दिलेली नाही आहे. तर ती जी फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध करून मिळवायची असेल तर राहुल बी जाधव सरांना झाडू या बटनासमोरील बटन दाबून, झाडू या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करावे अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. 2025 आणि 26 या कार्यकालामध्ये जे काही नगरपालिकेसाठी आम आदमी पक्षाकडून राहुल बी पाटील यांनी नगराध्यक्षासाठी जे राहुल बी जाधव यांनी जे काही नगराध्यक्ष पदासाठीचा फॉर्म भरलेला आहे, त्यासाठी मी एवढं सांगू इच्छितो की राहुल बी जाधव हे स्वच्छ आणि निर्मळ, चारित्र्यवान आणि एक व्यक्तिमत्व असून जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती त्याला सडेतोड उत्तर देणारे आहेत, भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहणारे आहेत आणि चाळीसगावकरांच्या सामान्य जनतेच्या मनातली जे काही अडीअडचणी यांना दूर करणारे आहेत. त्यामुळे माझी समस्त चाळीसगाववासियांना एवढी विनंती राहील की यंदाच्या जे 2025-26च्या या कार्यकाळामध्ये नगरपालिकेमध्ये जे काही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी राहुल बी जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करावी आणि स्वच्छ आणि निर्मळ जे काही त्यांच्या जे काही छवी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि पूर्ण जनतेच्या मनातले जे काही अडीअडचणी आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.